मिरजचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर LR भोसले यांच्या शताब्दी जयंती महोत्सवाचा दिमागदार शुभारंभ. आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण. आत्मचरित्र ग्रंथाचे लवकरच प्रकाशन. मिरजचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, समाजाभिमुख नेतृत्व आणि लोकसेवेचा आदर्श ठरलेले डॉक्टर LR भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित शताब्दी जयंती महोत्सवाचा आज उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात शुभारंभ करण्यात आला. डॉक्टर LR भोसले शताब्दी जन्मोत्सव समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यांची औपचारिक सुरुवात मिरज महानगरपालिका आवारात झाली. यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते डॉक्टर भोसले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, शताब्दी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, सहआयुक्त अनिस मुल्ला, समितीचे उपाध्यक्ष सुरेश बापू आवटी, डॉक्टर विनोद परमशेट्टी तसेच निमंत्रक डॉक्टर प्रताप भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आत्मचरित्र ग्रंथाचे होणार भव्य प्रकाशन. शताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून डॉक्टर LR भोसले यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित आत्मचरित्र ग्रंथाचे भव्य प्रकाशन लवकरच करण्यात येणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, मंत्री, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सामंजस्य करार. शताब्दी जन्मोत्सव समितीने केवळ स्मृतीपूर्ती कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानुसार पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या पाणी फाउंडेशन तसेच प्लास्टिक मुक्ती अभियान राबवणाऱ्या मासिक प्रदूषण विराम या उपक्रमासोबत आगामी काळात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती. या शुभारंभ सोहळ्यात माजी उपमहापौर डॉक्टर मेठे, भाऊसाहेब पाटील, अशोक सिंग राजपूत, विवेक जिरनाळे, अरुण गवंडी, CM जाधव, डॉक्टर सुहास पाटील, डॉक्टर किरण भोसले, डॉक्टर उत्कर्ष भोसले, शेखर हारगे, डॉक्टर प्रकाश जगदाळे, मुल्ला मिस्त्री, प्रकाश शहा, ॲडव्होकेट शिवराज जाधव, राजीव मस्के, अनिता अग्रवाल, अमरसिंग राजपूत, विश्वास गुजर, दादासाहेब पाटील, परब काका, विजयराव पाटील, अभियंता स्वप्नील पाटील यांच्यासह मिरज परिसरातील नागरिक डॉक्टर भोसले यांचे हितचिंतक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर LR भोसले यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या शताब्दी वर्षात विविध समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा आणि लोकसेवेच्या वारशाचा जागर करण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला. डॉक्टर LR भोसले लोकनियुक्त नगराध्यक्ष मिरज यांची आज 1 जून रोजी शताब्दी जयंतीची सुरुवात झालेली आहे. या शताब्दी जयंतीचे समितीचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज पाटील, उपाध्यक्ष सुरेश बापू आवटी, तसंच उपाध्यक्ष परम शेट्टी सर व सर्व समितीचे सदस्य आज या ठिकाणी जयंतीनिमित्त सर्व उपस्थित होते. या समितीच्या वतीनं माननीय आमदार सत्यजित देशमुख साहेब हे वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. डॉक्टर LR भोसले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्या ठिकाणी त्यांनी मानवंदना दिलेली आहे. तसंच ह्या आपल्या मिरजेच्या उपायुक्त माननीय स्मृती पाटील व मुल्ला साहेब व कर्मचारी तसेच डॉक्टर LR भोसले यांच्याबद्दल प्रेम करणारे, डॉक्टर LR भोसलेंच्या बरोबर काम केलेले माजी नगरसेवक तसंच नगरसेवक या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते. या वतीनं समितीच्या वतीने मी एक निमंत्रक म्हणून प्रथम मी सर्वांचं या शताब्दीनिमित्त स्वागत करतो. येणाऱ्या वर्षी आपण लवकरच पावसाळी अधिवेशनानंतर आपण डॉक्टर LR भोसलेंच्या बद्दल तैलचित्राचे एक पुस्तक प्रकाशित करत आहोत. त्या तैलचित्राच्या पुस्तकामध्ये मिरजेचा जो उहापोह झालेला आहे, मिरजेचे जे कामकाज झालेलं आहे, मिरजेचा जो विकास झालेला आहे तो सर्व आपण चित्रामध्ये, वर्णनामध्ये व त्यांचा जो आयुष्यातला जो मुख्य भाग आहे, जो मिरजेसाठी त्यांनी मुख्य वाटा उचललेला आहे, त्याचं सर्व वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. पुस्तकाचं प्रकाशन हे मान्यवर, मंत्री महोदय, विचारवंत, लेखक, सर्व मिरजेचे नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. येणाऱ्या वर्षी आम्ही आपली संघटना आहे
जी प्लास्टिक मुक्त करते त्याच्याशी आम्ही टायप केलेला आहे, जेणेकरून आपल्याला प्लास्टिक मुक्त करायचे आहे. तसंच पाणी फाउंडेशन यांच्याबरोबरही चर्चा चालू आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये या दोन्ही संघटनांच्या बरोबर MOU होईल. तसंच आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात. येत्या वर्षी आपण उत्साहाने डॉक्टर LR भोसलेंची जयंती शताब्दी आपण साजरी करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.